ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. आजचा अध्याय हा अचानक येणाऱ्या संकटांपासून संरक्षण, नकारात्मक शक्ती दूर करणे आणि मनोबल वाढवणारा अत्यंत दिव्य अध्याय आहे. ज्यांच्या जीवनामध्ये वारंवार अडचणी येतात, कामे अडकतात, घरात अशांतता असते, त्यांच्यासाठी मार्तंड विजय ग्रंथातील अध्याय 36 हा भैरवनाथांचा कृपा कवचच आहे. त्यासाठी डोळे मिटा, मन शांत करा आणि हा संपूर्ण अध्याय श्रद्धेने ऐका. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. श्री मार्तंड भैरवाय नमः. जय जयाजी उदारधीरा, जय जयाजी म्हाळसावरा, जय जयाजी दया सागरा, जयाद्रिवासी स्वामिया. या अध्यायी प्रश्न सुंदर, मानस पूजा विधी साजार, प्रतिमा पूजा विधी निर्धार, सांगेन यथामती, मृत्तिकेचे मार्तंड पार्थिव, धान्य पूजेचा विधी सर्व, तैसीच गंध पूजा उष्णकाळी पर्व, पाहुनिया अवश्य करावी, अनुकूलता आल्यावरी रत्नपूजा करावी निरंतर, नसलिया मानस पूजा उपचार, पूजेने माणसाकांत संतोषे. ऐसे 5 प्रश्न या अध्यायी परिपूर्ण करता हिम नगजावाई. मागे प्रश्न सांगितले ज्या अध्यायी ती संख्या अनुक्रमित जाणीजे. मानस विधी याचप्रमाणे आचार्य श्रीदेवीची करिया जाण, तशीच तंत्रीची पाहुणी प्रमाण श्री मार्तंड पूजा केली असे. तैसाच गणपती पूजा विधी, तैसाच शिव मानस पूजा विधी, तैसाच विष्णू मानस पूजा विधी 64 उपचारे लिहिले असे. भगवद्गीतेत 13वे अध्याय. अर्जुनास सांगे उदधी जावाई, गुरुपासना मार्ग ही सर्व ही श्री ज्ञानदेवे केला असे. पूजा सामग्री संपूर्ण आपणास कल्पी आपण, तैसेच काळी पूजा पदार्थ घेऊन आपण शतदा होऊन पूजा करीत असे. नारदे उपदेशिले ध्रुवासी, पाहावया मानस पूजेसी, ते शिवे उपदेशिले उमेसी, परमप्रीती करोनिया. मासा सांगे विधीसी, तो विधी भैरवतंत्री असे निश्चयसी. शिवगीतेत 16वे अध्यायासी, रामचंद्रास सांगे उमापती, यास असे बहुप्रमाण लिहिता ग्रंथ वाढेल म्हणून संक्षेपे केले निरूपण, आधार ग्रंथीचा पाहोनिया. मानस पूजेचे विधान यास नसे आसन विधी जाण, मग भूतशुद्धी आदी करून कारण नसे जाणीजे. चालता बोलता निसता, तेव्हा स्मरण होईल चित्ता, तेव्हा ध्यानी आणून माणसाकांता, मन इच्छित पूजा करावी. संपूर्ण कल्पनेचा खेळ, येथे मन न कीजे दुर्बळ, पूजा द्रव्य कल्पा विपुल, इच्छित पदार्थ जाणीजे. सभोवते कल्पद्रुम सघन, तैसेच पाही पुष्पोद्यान, माझी रत्न खचित सभा कल्पून, रत्नदीप वलय कल्पावे. येथे सूर्याऐसी वेदिका, यावरी रत्न सिंहासन पाहे काम, वरी मृदू तुलक, वरी शुभ्र वस्त्र पिधान काम, अति संभ्रमे कल्पावे. तैसीच पूजा करावयाची सभा, जिची सूर्याऐसी प्रभा, मध्ये तळी स्तंभ सफळीत नभा, चुंबित गेले कल्पावे. मंगळतुरे वाजती, तैसेच गंधर्व सुस्वर गाती, बंदीजन यशवर्णिती, नाना सौने करोनिया. सुवर्ण तंतुयुक्त चांदवा सुंदर, 4 रत्नस्तंभावरी मनोहर, सभोवती मुक्ता फळांची झालर, मध्ये रत्ने कमळाकृती, त्याखाली वेदिका चतुष्कोनी, वरी सिंहासनास चिंतामणी, त्यावरी ध्याऊनी खडक पाणी, गंगा म्हाळसिका सहित जो, सभोवते आवरण देवता, ऋषी मंडळानी धाता, नवग्रहा माझी सविता, सभास्थानी कल्पावा. कलशादी पात्रा सदन, करावे आपले अष्टधा चिंतन, दिव्यांबर दिव्य अलंकार लेऊन सानिधान असावे. तैशाच षोडश स्त्रिया सुंदर, दिव्यांबर परिधान दिव्य अलंकार, लेऊन पूजोपचारे घेऊन सादर, सानिधान कल्पावी. दिव्य गंध पिताक्षता, पुष्पे परिजातकादिक कल्पावी तत्वता, बेल तुळसी दवना कोमलता, अति संभ्रमे कल्पावे. 4 कलश रत्न जडित उदके, पुरित त्वरित, चतुष्कोनी ठेवून गुंडाळिले सूत, अति हर्षे करोनिया. मग स्वस्थ अंतकरण करुनी ध्यावा देवाचा दक्षिण चरण, उष्णोदके प्रक्षाळून, पुसोनी दिव्यासनी ठेविजे. तैसेच वामपादाचे प्रक्षाळन करावे अति प्रेमे करून, मग रत्न खचित पात्री अर्ध्य घेऊन, अर्ध्य स्वामी सर्पिजे. सुगंध द्रव्य घालून देवास द्यावे आचमन, तैसाच मधुपर्क देऊन
तोषवावे देवा ते, मैलागिरी चंदन उगाळून, माझी मेळविजे केशरी पीतवर्ण, सुगंध कस्तुरी कर्पूर गोरोचन, मेळून उद्धर्तन भरावे, जानवी उदक कल्पून, घालावे मला पकर्ष स्नान, स्नान समयिक मंगळतुरे आणि गायने, होतात येसी कल्पावी, सांब्रे आणि मयूर कुंचे, तैसेच लघुवेचन सुवर्णाचे, लचुचिरे हेमपटाचे, ढाळावी देवावरी, कामधेनूचे दुग्ध घटशन, ने नहावा म्हासागांत, तैसेच दधी सघन घटशत, देवास दधी स्थान घालावे, तैसेच नूतन गोघृत, तैसाच मध कल्पावा शुभ्र बहत, घट कल्पावे शतानुशत, देवास स्नान घालून तोषवावे, शुभ्र शर्कर अति सोज्वळ, देवास लावणी अंग करावे निर्मळ, मग सुगंध धोंदके दयाळ, स्नान घालून तृष्ण विजय, जान्हवी उदक सुंदर, सुवर्ण गंगाळीत तप्त मनोहर, शतकुंभ उदके म्हासावर, मंगळ स्नान घालावे, सुवर्ण तपकी दीप प्रज्वलित, कल्पून ओवाळीजे उमाकांत, गंध पुष्पे पूजा पंचामृत, कल्पोनिया करावी, निर्माल्य विसर्जून त्वरित, अभिषेक पात्र सहस्र छिद्रयुक्त, जान्हवीचे उदके अभिषेक बहोत, रुद्र सुक्ते करावा, अति मृदू शुभ्र वस्त्रे करून, अंग पुसावे प्रेमे करून, दिव्यांबर परिधान तरी वस्त्रे करून, सिंहासनी बैसवावी, शुभ्र तंतूचे यज्ञोपवीत, देवनी तोषवीचे उमाकांत, अष्टगंध लावून त्वरित, भाळी प्रेमे रेखावा, रत्न मुक्ता फळांचे अलंकार, शिर पैज कल्कितुरा मनोहर, रत्न जळीत मुक्ता फळहार, कल्पून अलंकार देईजे, रत्नांचा मुकुट सुंदर, कने कुंडले मकराकार, जे जे इच्छेसील अलंकार, ते ते कल्पून पूजिजे, अनेक पुष्पे सुवासिक, तेने पूजावा म्हासा नायक, बेल तुळसी नामावली अनेक, घेऊन या वहावी, सुगंध धूप दीपे करून, तोष विजे म्हासा रमन, रत्न खचित त्रिपदी कल्पून, वरी विशाल ताट कल्पिजे, त्या रत्न ताटे उत्तम अन्ने कल्पून, घृत पाचित पक्वान्ने, लेय पेय शोष्य खाद्य आदी करून, शाखा व्यंजने कल्पावी, जे जे आपली इच्छा होईल ते ते कल्पने तोषवीचे जाश्वनीळ, ऐसा नैवेद्य समर्पून उदक सोज्वळ, मध्यपानी समर्पिजे, दद्योदन भोजनाचे शेवटी, देऊन तोषवीचे दुर्जटी, उत्तरापोषण हस्तप्रक्षांगण उठाउठी, घालून या आनंद विजे, गंडूष करोन दंत शोधन, नंतर कल्पावे आचमन, मग रंबा फळादी फळे समर्पून, तांबूल त्रयोदश गुण अर्पिचे, सुवर्ण मुद्रा असंख्यात, दक्षिणा समर्पावी त्वरित, आदर्श दाखवून उमाकांत, तोषविजे बहुत यज्ञे, छत्र चामरे मयूर पिच्छांची चामरे, आत पत्रे लघु व्यंजनादी सुंदर, देऊन तोषविजे सर्वोपचारे, अति यज्ञे करोनिया, अप्सरांचे नृत्य सुंदर, गंधर्वांचे गायन मधुर, अग्रभागी कल्पून मनोहर, अति संभ्रमे तोषविजे, अश्वगज शिबिकायान, सैन्य कल्पावे विशेष जान, नगर दुर्ग भांडारादी करून, कल्पनीय समर्पिजे, नंतर निरांजन करून, आरती करून, पुष्पांजली वाहून, प्रदक्षिणा करून तीन, नमस्कार साष्टांग घालीचे, स्तोत्र महात्मादी करून, सहस्र नामाचा नेम धरून, महामंत्र जपून, साष्टांग प्राणिपात करावे, देव निद्रिस्त झाले कल्पावे, आपण पद संवाहन करावे, ऐसा नेम धरून करील बर्वे, तो उत्तम पद पावेल, ही मानस पूजा सुरस, हर सांगे गवळीस, मेराळ तंत्री 36वा उल्हास, विस्तारे निविदिला असे, ऐसेच भैरवतंत्री मानस पूजन, म्हासा सांगे ब्रह्मदेवाला गुण, ते तंत्री आपण पाहून व्याख्यान, कौतुकार्थ लिहिले असे, प्रतिमेचे पूजन करावे, सकळ पूजा सामग्री मिळवावे, वेदोक्त मंत्र पूजावे, श्री मैराळाप्रती, मृत्तिकेचे क्षेत्र लेक्षून, प्रार्थावी मंत्रे करून प्रोक्षण, खडा आत नसावा, शुद्ध मृत्तिका करून, चतुष्कोनी लिंग करावे जान, पुढे परिनारिका करून, पुढे अश्वमुख करावे, वर 2 पिंडी कराव्या, घोटून की जे बरव्या, पुढे गणपती षण्मुख, गोळ्या आकृती करून ठेवीजे, 4 आयुधे 4 दिसे, आकृती करून ठेवावे सायासे, 3 गोळी एकत्र ऐसे हो दिसे, अग्रभागी ठेवीजे, डमरू सानिध घृत मारीची गोळी, मनी मल्ल मस्तके चरणांजवळी, मल्लाचे पुत्र महाबळी, पर्वत ऐसे 5 गोळ्या लावीजे,
श्वानाची एक गोळी साचार, 3 गोळ्या एकत्र तोची नंदी होई सुंदर. मार्तंड पिंडी गोळी गंगा निर्धार, ग्रंथी लेख ऐसाच असे, वरी नाग करावा फणीचा. पूजनास प्रेमा धरावा साचा, मनी विटाळ कल्पनेचा. येऊन द्यावा बहुत यज्ञे, तंत्रोक्त प्राण प्रतिष्ठा ध्यान. तंत्रोक्त मंत्रे करावे पूजन, वरी भंडार विपुल वाहून. अस्ति स्तवनी तोषविजे, मृन्मयोपीच या मंत्रे प्रार्थना करून. आनंद विजे म्हाळसा रमन, तुळसी बेल दुर्वादी पुष्पे संपूर्ण लिंगावरी वाहावी. नंतर निरांजन करून मंत्र स्तोत्रे महात्म्यादी जाण, अग्रभागी वाचून मग विसर्जन करावे. गोधूम उत्तम निवडून, शाणूंक भरावी आदे करून. वरी तांदूळे बारीक धुवून विकसित करून ठेविजे. हरित रंग सुंदर, तांबडा रंग मसुरेची डाळ परिकर. पीत रंग डाळ हरभऱ्याची साचार, काळा रंग तिळाचा. ऐसी धान्य निवडून स्वच्छ करावी धुवून, त्यासी शुष्क घृत चर्चून परम तेजस्वी करावी. शाळुंकेवर स्वस्तिके कमळे, तैसीच सर्वतो भद्रे निर्मळे. रावे मयुरे विशाळे, कौतुके करुनी तोषविजे. हा धान्य पूजेचा क्रम सुंदर. दुसरा गंध पूजेचा निर्धार. यास चैत्र वैशाख मास मनोहर, वसंत काळ असावा. चंदन सुवासिक मेळवून, विपुल मेळवावा शुभ्र पीतवर्ण. कुंकुमाचे गंध करून पूजा लिंगावर बांधावी. शाळुंकेस शुभ्र गंध लावून, वरी पीतरक्त गंधाची कौतुके करून. स्वस्तिके कमळे शुक मयुरे जाण, अति सुंदर करावी. पिंडीवर पीत गंधाची मुखे करावी. अवतार चरित्रे बरवी, केळीची पाने हिरवी रंगा लागी लावावी. नंतर पुष्पे सुगंधित, हार तुरे बहुत. तुळसी बेल दौना त्वरित, समर्पावा देवासी. धूपादीपादी उपचार दाखवून नैवेद्य केली या पक्वान्न, अथवा अनुकूलतेप्रमाणे अतियज्ञ करावे. हा गंध पूजेचा क्रम निर्धारी. कामना धरून जन्म जन्मांतरी, मानस पूजने पूजिला मल्हारी. तो सौभाग्य नांदे धरणीवरी, जैसा जास अनुकूलता तैसी पूजा करावी तत्वता. असली विते षाढ्यता, करोनिया जाणीजे. ऐसे ऐशी प्रश्न मनोहर, हे निरूपले पद्मावती साचार. यास ग्रंथीचा आधार, असे जाणून लिहिलेसे. भावे करील जो अवलोकन, त्यास वाटेल प्रमाण. जगी आचार ही असे जाण, संशय किमपि न धरावा. जो अभक्त नर पाहणार, हृदय कुटील मक्षिका निरंतर. त्याने ग्रंथ पाहिल्या संभ्रमी तिमिर, नरसोनी जाय निश्चये. या ग्रंथी मल्हारी महात्मीचा आधार. दुसरा जयाद्री महात्म्य साचार, तिसरा केदार कल्पीचा सुंदर. कौतुकार्थ घेतला असे. चौथा पद्म पुराणींचा इतिहास. पाचवा लिंग पुराण निर्दोष. सहावा पाताळ खंडीचा इतिहास, कौतुकार्थ घेतला असे. सातवा भविष्योत्तर पुराण, जेथे निकुंभासुर असे शिवगण. मल्लासुराचा पौत्र जाणून कथा विस्तारे लिहिली असे. शिवे पाताळीचे राज्य दिले, ते मल्ले नाही स्वीकारिले. ते मल्लाचे पुत्रांचे नावे अज्ञापिले, परी तेन एकटा पर्वत जालेसी. शिवाचे मुखीचे वचन, ते व्यर्थ कसे होईल जाण. मल्लपौत्र निकुंभासुरास राज्य देऊन, सनात केले दयाळा. निकुंभासुर शिवगण, निघंटे केला वर देऊन. सर्वात प्रिय निकुंभगण, विख्यात असे पुराणी. ऐसी महाराष्ट्र भाषा सुरस, जाणोनी या म्हाळसा विलास. मार्तंड विजय ग्रंथ निर्दोष, करता झाला स्वलिले. लेखक अतिमतिहीन, न्याही व्युत्पत्तीचे ज्ञान. दीर्घ रस्व गुरु लघु जाण, काही न कळे निश्चय. या वया पत्र घेता हाती, वृद्धीस प्रेरक म्हाळसापती. ओवी सुचवल्या व्हावया निश्चिती, निज लिले करोनिया. या महात्म श्रवणाचे महिमान, स्वयं सांगे म्हाळसा रमण. 22वा अध्याय महात्मींचा पाहून महाराष्ट्र भाषा लिहिले असे. न मे प्रियस्तवा स्वामी, न मे लंबोदर प्रिया. न तथा प्रिया गौरी, यथा श्रोताच मानवा. मार्तंड सांगे निज प्रतापे करून, या माझ्या महात्म्य श्रवणाचे पुण्य. सांगावया सहस्रवदन, शेषही नसे निश्चय. या ग्रंथीचा अर्थ सुलभ. श्रवणे दोषे म्हाळसा वल्लभ. मुख्य भाव हाची गर्भ, सांगितला असे दयाळे. भाव असल्या वाचून, भक्ती म्हणणे मूर्खपण. मुख्य भावाची प्रधान, निश्चयसी जाणीजे.
भावाचे बळगाडे उचली कृष्णाचे पारडे, म्हणून भाव धरावा याचे साकडे, पडू नये निश्चये जे कुटील दुर्बुद्धी खळ, परछिद्र पाहणार चांडाळ त्याचा या ग्रंथास विटाळ, होणार नाही निश्चये जो भाविक मातंड उपासक, ज्याचे हृदय म्हाळसानायक, तो आवडी धरुनी पारायण निशंक करील अति प्रेमे. पारायण करायचा नेम, प्रथमाध्यायी निरोपीला क्रम, तो पाहून करील भक्तोत्तम, जे सर्वदा प्रिय स्वामींसी. 36 अध्याय ग्रंथ सुंदर, याची अक्षरांची गणती निर्धार, ती सुवर्ण कमळे विकसित थोर, श्री मातंड चरणी अर्पिली, की ही 36 रत्ने तेजाळ, भक्ती गुणी होऊन निर्मळ, मध्यपदक भाव सबळ, अति तेजे विकसिते ऐसा हार मनोहर, श्री मातंड कंठी गिरवे निरंतर, जे श्री चरणी नत होती नर, ते ओलोकिती निजनयनी, विश्वव्यापक गभस्ती, त्यास काडवातीने ओवाळीती, अध्य देवनी अंपावपती, तोष विजे निज प्रेमे, भक्तीने स्वामी सर्पिले, अथवा सवने करून तोषविले, ते म्हाळसा वल्लभ स्वीकारी भरे, अति प्रेमे करोनिया, जैसे बालकांचे बोल बोबडे, ऐकता माता परम स्नेह सुरवाडे, बालक नाचता पाऊल वाकडे, पडता टाळ्या वाजवी सप्रेमे, ऐसा हा भक्तीचा भुगेला, नेने भक्तांच्या जाती कुळा, श्वपच ब्रह्म निष्ठाहुन या गळा, मानी तसे निज मानसी, ही श्रींचे मुखींची अक्षरे सुरस. 22 अध्यायी सांगित जगदीश ते महात्म्य अवलोकिता निसंशय, होईल की चित्त चिकित्सकांचे, मल्हारी महात्म्याचा गर्भाश, घेऊन गेला मातंड विजय सुरस, महाराष्ट्र भाषा ग्रंथ निर्दोष, केला असे दयाळे, 36 अध्याय ग्रंथ जाण, 37वा अध्याय अनुक्रमानिका प्रमाण, ऐसे 37 अध्यायींचे लेखन श्री मल्हारी कृपे झालेसे. ग्रंथांची लेखकता समाप्ती, कथे 1745 निश्चिती, माघ मास त्रयोदशी निगुनी, भानुवास जाणीजे, श्री जेजुरी स्थान उत्तम जान, पठारलिंग निरंजन, तेथे लेखन समाप्ती करून पारायण श्री सानिध्य केलेसे. श्रीमद बाजी गुरुचरणारविंदी भ्रमर, लक्ष्मी नारायणाचा कुमार, अभिधानसे गंगाधर उपनाम कमळाकर जाणीजे, स्वस्ती श्री मातंड विजय ग्रंथ सम्मत मल्हारी महात्म्य, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 36वा अध्याय गोड हा श्री मातंड भैरवार्पणमस्तु. आजचा हा अध्याय 36 श्रद्धेने ऐकल्याबद्दल धन्यवाद. मातंड भैरवनाथ आपल्या जीवनातील सर्व अडथळे, भय, नकारात्मकता आणि संकटे दूर करोत. घरामध्ये शांती, समाधान, आरोग्य, समृद्धी नांदो. हा अध्याय इतर भक्तांपर्यंत जरूर पोहोचवा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय मातंड भैरव असे जरूर लिहा. जय भैरवनाथ, जय मातंड भैरव.